राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल इथले मुख्यालय तसंच रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ टाकल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे करण्यात आला। संबंधित पत्र नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना पाठवण्यात आलेलं होतं। DSS नावाच्या संघटनेने हे पत्र पाठवलेलं असून त्यात संघाबाबत आक्षेपार्ह भाषेचा देखील प्रयोग करण्यात आलाय। बरं, या पत्रामुळे खळबळ उडालेली असून ATSने देखील सर्व ठिकाणी सखोल तपासणी सुरू केलेली आहे। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला रेडिएशनची धमकी। निनावी पत्राची ATS मार्फत सखोल तपासणी। खोडसाळपणा की जाणून बुजून दिलेली धमकी याचा तपास सुरू। महाल येथील संघ मुख्यालय, रेशीम बागेतील स्मृती मंदिर, गणेश पेठ मधील भाजप कार्यालय, मेट्रो स्थानक आणि दोसर भवन चौक परिसरात CGM 137 ही रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय। 27 एप्रिल रोजी पोस्टानं नागपूर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात हे इंग्रजीतील पत्र प्राप्त झालंय। DSS नावाच्या संघटनेच्या नावानं पाठवण्यात आलेल्या या पत्रात संघाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत अनेक स्वयंसेवक बाधित होतील असा इशाराही देण्यात आलाय। बाकी जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्याशी निगडीत किंवा मला जी ॲडिशनल माहिती मिळू शकते ती माहिती आम्ही म्हणजे काढतो आहे आणि त्या आधारावर आम्ही पुढची कारवाई करणार आहे। आणि जे चेकिंग वगैरे झाली पाहिजे किंवा आपल्या जे रेग्युलर चेक्स आहे ते अपग्रेड कसे करता येईल ही सगळी माहिती आधारावर आमची कारवाई चालू आहे। सगळे आम्ही जे प्रक्रिया याच्यात राबवली पाहिजे ती सगळी आपण राबवलेली आहे। आणि काही दिवसांपूर्वी दोसर भवन मेट्रो स्थानकाजवळ आढळलेले डिटोनेटर्स आणि जिलेटिनच्या कांड्याही आम्हीच ठेवल्या होत्या। हा केवळ इशारा होता, खरा खेळ आता सुरू झालाय असा दावा पत्रात करण्यात आल्यानं तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली। पत्र मिळताच ATS, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, NDRF तसेच अणुऊर्जा तज्ज्ञांच्या मदतीनं सर्व ठिकाणी सखोल तपासणी करण्यात आली। मात्र कुठेही कोणतेही रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ अथवा संशयास्पद साहित्य अद्याप आढळून नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय। काल एक आम्हाला पत्र मिळालं, ज्या पत्रामध्ये काही स्फोट होईल याच्याबद्दल माहिती होती आणि त्याच्यात वेगवेगळी गोष्ट लिहिली आहे। त्याच्यात म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलबद्दलही लिहिलेलं आहे, तसेच बाकी घातपात होण्याची शक्यता त्याच्यात लिहिण्यात आलेली आहे। त्याबद्दल ते पत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढची कारवाई आमची चालू आहे। आम्ही कोणी हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी काही स्पेसिफिक त्याच्यात ते दिलेलं आहे किंवा त्याच्या मागे कोण आहे ही सगळी माहिती आपण सध्या आमची कारवाई चालू आहे। या प्रकरणी ATSच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्रामागे खोडसाळपणा आहे की गंभीर कट याचा शोध सुरू आहे। गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनीही या धमकीची सखोल चौकशी सुरू असल्याचं सांगत अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्यांना शोधून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला। याच्या आधी काही जणांनी असा प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी करता केला होता। शक्यतोवर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन याचं सखोल चौकशी करून हे व्यक्ती शोधून काढत असतात, अशा पद्धतीची काळजी घेण्यात येते। त्याच्यामुळं हा खोडसाळपणा ज्यांनी केला असेल त्याचा शोध घेऊन त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करणं। वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना ह्या ठिकाणी काम करत असतात, परंतु कुठलीही संघटना असेल तरी चौकशीच्या दरम्यान किंवा चौकशीच्या अंती जे कोणी जबाबदार राहील निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करणं। नागपूर पोलीस आयुक्तांनी हे पत्र गांभीर्यानं घेत पत्र लिहिणाऱ्यांचा उद्देश नेमका काय होता याचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जात असल्याचं सांगितलं। संघ मुख्यालयासारख्या संवेदनशील ठिकाणाला दिलेल्या या धमकीमुळे नागपूरमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।